महिला आरक्षण विधेयकावरून भाजपमध्ये 2 गट, खासदार संजय राऊतांचा मोठा आरोप, तर पंतप्रधान मोदींना पदावरून हटवण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचा राऊतांचा दावा. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज बारामतीमध्ये जाहीर सभा. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या सभेला खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित राहणार. पक्षफुटीनंतर प्रथमच सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसणार. आमदार रोहित पवारांना सुद्धा निमंत्रण. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपचा आज मुंबईमध्ये मोर्चा. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये निघणार मोर्चा. जनजींना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न. राज्यातील 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलबजावणीमध्ये त्वरित लागू करण्याची मागणी. सरकारनं संप बेकायदेशीर ठरवला. अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदनं पैशांसाठी आईचे सोन्याचे दागिने चोरल्याचं उघडकीस. मुलींवर पैसे उधळणं आणि महागडे मोबाईल्स वापरण्याच्या छंदामुळे अयान कर्जबाजारी. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींची कोठडी आज संपणार. मुख्य आरोपीसह 4 आरोपींना आज अचलपूर न्यायालयात हजर करणार. पोलीस आणखी कोठडी वाढवून मागणार. अशोक खरातच्या अडचणींमध्ये आणखी वाढ. नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. बनावट खात्यांमधून 57,90,000ची फसवणूक. अशोक खरातच्या कोट्यावधींच्या संपत्तीवर ईडीची टाच येणार असल्याची माहिती. बेकायदेशीर मालमत्तेवर प्रोव्हिजनल अटॅचमेंटची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती. नाशिकमधल्या TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपींचे मोबाईल जप्त. ग्रुप लीडरकडून दररोज आक्षेपार्ह मेसेजेस पाठवून तरुणींचा छळ केल्याची माहिती उघड. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटेंसंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी. कोकाटेंवर अपात्रतेची टांगती तलवार कायम. सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. दिवा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुडुंब गर्दी. लोकल उशिरा धावत असल्यानं प्रवाशांचे हाल. नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींचा मोर्चा. वृक्षतोडी विरोधात महापालिकेवर मोर्चा. तपोवन गंगापूर रोडवरील वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमी आक्रमक. राज्यामध्ये आजपासून विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला 24 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. नाशिकमध्ये लोखंडी गेट अंगावर पडून 13 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू. आईसोबत कचरा टाकून परत येत असताना दुर्घटना. लोखंडी गेट अचानक निखळून पडल्यानंतर चिमुरडी गेट खाली सापडली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण. पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून झाडल्या होत्या गोळ्या. हल्ल्याच्या कटू आठवणी आजही जिवंत. आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची सहमती. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स आज इस्लामाबादमध्ये पोहोचणार. युद्धविराम संपण्यास अवघे काही तास शिल्लक.